नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत घरी आलेला आहे. तो रूममध्ये जातो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रूममध्ये गेल्यानंतर त्याला सगळीकडे कलाच्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी कलाचा वावर होता, कलाच्या वस्तू तिथं होत्या आणि तिथेच टेबलवरती ठेवलेला कलाचा फोटो, म्हणजे कला आणि अद्वैत दोघांचा फोटो जो संक्रांतीच्या वेळेस काढलेला होता तो. अद्वैत जातो, सगळीकडे पाहत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं, कारण कला अशी अचानक सोडून गेली ही गोष्ट त्याला सहनच होत नसते. बेडच्या जवळ गेल्या गेल्या अद्वैतला आठवतं कलाचा हात हातात घेऊन त्या दोघांनी एकमेकांना वचनं दिलेली होती की एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. हा प्रसंग त्याला आठवत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला कळतच नाही आहे की हे सगळं काय होऊन बसले. मग मात्र अद्वैतला आठवू लागतं कलाचा फोन आलेला. अगदी काही वेळापूर्वी लग्नाच्या आधी तिचा फोन आलेला असतो. व्हिडिओ कॉलवर तो तिच्याशी बोललेलाही असतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर खरंच रुबाबदार दिसतोय, घरातल्या सगळ्यांनी कौतुक करून करून डोक्यावर घेतलं असेल तुला, असं तो म्हणालेला असतो. तेव्हा कला त्याला म्हणालेली असते की थोड्याच वेळात मीही आता चांदेकरांच्या घरी येणार आहे. पण त्याआधीच आता काळाने घात केलेला असतो आणि कला देवाघरी गेलेली आहे. इकडे अद्वैतला कलाचे ते शब्द आठवत असतात. त्याचबरोबर अद्वैतने कलासाठी गायलेलं गाणं शेवटच्या क्षणी कलाचा हात हातात घेतलेला असतो आणि कलाने अद्वैतचा हात हातात घेऊन जीव सोडलेला असतो. त्यानंतर तो टेबलवरती असलेला तो फोटो अद्वैत उचलतो आणि त्या फोटोकडे पाहू लागतो. अद्वैतला खूप वाईट वाटत असतं की खरे अशी अर्ध्यावर सोडून का गेले. खरेने माझ्याबरोबरचं आयुष्य असं अर्ध्यावर का सोडलेलं आहे. खरेच्या डोक्यात एकदाही आलं नाही का की मला काय वाटेल या गोष्टींचा विचार तिनं केला नाही का. या सगळ्या गोष्टी अद्वैतला त्रास देत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत तो फोटो हातात घेतो आणि खूप रडू लागतो. त्याला कळतच नसतं की हे सगळं काय होऊन बसले आपल्या आयुष्यात, काय वाढून ठेवले. कारण या कुठल्याच गोष्टीचा अर्थ मात्र लागत नसतो. अद्वैतला खूप वाईट वाटत आहे. तो फोटो त्याने पोटाशी पकडलेला असतो आणि तो रडत असतो. कारण या धक्क्यातून त्याला स्वतःला बाहेर पडायचं आहेच, पण कुटुंबालाही बाहेर पाडायचं आहे. आबांची अवस्था खूप वाईट झालेली आहे. आबा हे सगळं कसं पचवतील. कारण हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा आबांना पॅनिक अटॅक आलेला होता. आबांची अवस्था खूप वाईट झालेली होती. या सगळ्या गोष्टी आता इकडे अद्वैतला आठवत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अद्वैत आता विचार करू लागलेला आहे. अद्वैतच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की मी आबांना या सगळ्यातून कसा बाहेर काढणार आहे. मी जर असा खचून गेलो, माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे, तरी पण या सगळ्यातून आबांना मी कसा बाहेर काढणार एवढाच विचार त्याच्या डोक्यात असतो. आबांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मला खंबीर होणं गरजेचं आहे. त्यासाठी माझ्याकडे असलेल्या खरेच्या सगळ्या आठवणी मला बाजूला ठेवाव्या लागणार आहेत, असं म्हणत अद्वैतने कलाचा ट्रंक घेतलेला असतो आणि त्या ट्रंकमध्ये सगळं साहित्य भरायला सुरुवात केलेली असते. अगदी मेकअप टेबलपासून सुरुवात केलेली असते. सगळ्या गोष्टी तिचे कपडे कपाटातले काढले जातात, ते त्या ट्रंकमध्ये भरले जातात. सगळं त्याच्यामध्ये तो भरत असतो. इकडे कला ज्या पद्धतीने घरामध्ये वावरत होती, जिथे जिथे ज्या ज्या वस्तू त्याला कलाच्या दिसत आहेत त्या सगळ्या त्याने ठेवलेल्या असतात. फायनली तो त्या फोटोजवळ येतो. दोघांचा कॉमन फोटो असतो. ते सगळं त्या ट्रंकामध्ये तो भरत असतो. अद्वैतला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलंय. अद्वैतला हे सगळं जेव्हा पाहिलेलं असतं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो आणि अद्वैत एकच विचार करत असतो की करू काय. अद्वैतने ते तिच्यासाठी जे कलाच बनवलेलं होतं ते सुद्धा त्याने त्या ट्रंकमध्ये भरून टाकलेलं असतं. प्रत्येक वस्तू हातात घेता क्षणी अद्वैतला कलाची आठवण येत असते आणि तो खूप रडत असतो. कलाच्या साड्या त्याने हातात घेतलेल्या असतात. तेव्हाही त्याचं रडणं हे सुरूच असतं. कारण कलाच्या आठवणी एवढ्या ताज्या आहेत की त्या सगळ्यातून बाहेर पडणं खरंच खूप अवघड जातं आहे. आता मात्र अद्वैतच्या पुढे काहीच ऑप्शन नसतो. तो स्वतःला सावरत असतो. आबांसाठी त्याला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असतं, असं त्याने सांगितलेलं असतं. आबांना जर धीर द्यायचा असेल, आधार द्यायचा असेल, तर मला या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. एवढंच अद्वैतच्या डोक्यात असतं. तेव्हा मात्र दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की 6 महिन्यांचा मालिकेने लीव्ह घेतलेला आहे. 6 महिन्यानंतर अद्वैतमध्ये झालेला बदल. अद्वैत ज्या पद्धतीने बदललेला आहे
ती गोष्ट मात्र खरंच पाहण्यासारखी आहे. घरात सगळेजण आहेत, सगळेजण विचार करत आहेत. इकडे सरोज आबा आलेले असतात. आबा व्हीलचेअरवर असतात. आबांना घेऊन रॉकेट आलेला असतो आणि रॉकेट तयारीला लागलेला आहे. इथे रॉकेट हा आता पर्सनल असिस्टंट म्हणून काम करत आहे अद्वैतसाठी. तो धावत येतो आणि तो म्हणू लागतो की हो, साहेबांचं सगळं झालेलं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत, पण ते रागवतील, त्यामुळं मला सगळं व्यवस्थितच आवरावं लागणार आहे. आज त्यांच्या मीटिंग ठरलेल्या आहेत असं तो आबांना सांगत असतो. आबांना तो म्हणत असतो की आबा ह्या तुमच्या गोळ्या, कारण साहेब आले की मला ओरडतील असं तो बोलतो. तेव्हा मात्र सगळेजण घरातले पाहत असतात. हे काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का घडत आहेत? हाच प्रसंग सर्वांच्या समोर असतो. रॉकेट त्याचबरोबर घरातील सगळे शांत असतात. इकडे अनामिका किचनमध्ये काम करत असते. नैना आणि रोहिणी डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि सरोज त्याचबरोबर सोहम, राहुल सगळेजण तिथे असतात. आबांच्या गोळ्यांची सगळी तयारी रॉकेटने करून ठेवलेली असते, कारण आता कोणत्याही क्षणी अद्वैत येणार आणि जर ही तयारी नसेल तर तो चिडणार याची भीती सगळ्यांना वाटत असते. मग रॉकेट आता अद्वैत सावरले का हे बघायला धावाधाव करत असतो. इकडे आबा मात्र विचार करत असतात की काय करू. 6 महिने झालं कलाला जाऊन, पण अद्वैतने आतल्या आत तो स्वतःला झुरत आहे. तो काहीच बोलत नाही आहे. त्याचं फक्त त्याने कामात झोकून दिले स्वतःला, बाकी त्याचं कुठल्याच गोष्टींकडे लक्ष नाही आहे. त्याचबरोबर इकडे कलाच्या आठवणी तो अजिबात काढत नाही. इकडे सरोज आबांना म्हणत असते की बरोबर आहे, या 6 महिने झाले तरीही अद्वैतने कलाचं नावही घेतलेलं नाही आहे आणि कलाच्या सगळ्या आठवणी त्याने बंद करून ठेवलेल्या आहेत. पण ते दुःख तो आतमध्ये ठेवतोय, त्याला त्रास होतोय त्या गोष्टींचा हे माहिती आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की माझ्या ह्या नातवाच्या चेहऱ्यावरचा हसू पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये जगण्याची उमेद पुन्हा येऊ दे, असं इकडे आबा बोलत असतात. देवी आईला साकडं घालत असतात. आज काही झालं तरीही देवी आईच्या मंदिरात मी त्याला घेऊन येईल असंही आबा बोलू लागतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं सकाळी सुकन्या उठलेली आहे आणि नेहा तिची मैत्रीण आणि त्या दोघीही तिथे राहतात. उठल्या एकमेकींना गुड मॉर्निंग करतात, कारण सुकन्याची जी आता सकाळ झालेली आहे ती खूप छान अशी झालेली आहे. फायनली सुकन्याच्या आयुष्यामध्ये जे आनंद आलेला आहे तो त्या मुलीमुळे आलेला आहे, जिने सुकन्याला हृदय दिलेलं आहे. अन्यथा सुकन्याची अवस्था काय होती हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सुकन्या आणि त्याचबरोबर नेहा दोघेही बोलत असतात. सुकन्या म्हणते की फायनली खरंच देवाचे ना खूप खूप आभार, त्याच्यामुळं मी आज जिवंत आहे, अन्यथा माझ्या आयुष्यात काय झालं असतं मलाही माहिती नाही आहे. मग ती म्हणते की थांब आता मी ना गरमागरम चहा बनवते. ती म्हणते आलं जरा चांगलं कुटून घाल त्याच्यामध्ये, म्हणजे चहा चांगला होईल. तेव्हा मात्र सुकन्या म्हणते हो ग, आणि सुकन्या चहा बनवायला घेते. दोघींसाठी फक्कड असा चहा बनवायचं सुकन्याने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच सुकन्या चहा बनवत असते तेव्हा नेहा मात्र तिथेच किचन ओट्यावरती बसलेली असते. दोघीजणी जीवाभावाच्या मैत्रिणी, त्यामुळं दोघींचंही खूप छान असं बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा नेहा म्हणते की डॉक्टरांनी माहिती आहे का तुला, मला त्या दिवशी फोन करून सांगितलं की आता सगळं व्यवस्थित होणार आहे. डॉक्टरांच्या त्या फोनमुळं खरं तर मला खूप बरं वाटलेलं आहे असंही ती सांगत असते. आज मला आयुष्य जे मिळालेलं आहे, नवीन आयुष्य जे मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त त्या कुटुंबामुळं ज्यांनी मला हृदय दिलेलं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत रूममध्ये असतो. तो रॉकेटला विचारत असतो की काय झालेलं आहे, पुढं गोष्टी काय झालेल्या आहेत, कसं होणार आहे, हे सगळं तो विचारत असतो. तेव्हा मात्र रॉकेट त्याला सांगतो की आज हे मीटिंगचं टायमिंग आहे आणि ते जे आहेत कुलकर्णी जे आहेत ते मीटिंगला 1 तास लेट येणार आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग पुढच्या ज्या मीटिंग आहेत त्या व्यवस्थित लाईनअप झाल्या पाहिजेत. जर ते 1 तास उशिरा येणार असतील तर आपल्याकडे पुढचा वेळ आहे. मग दोघंही खाली येतात, सगळेजण तिथं असतात. तेव्हा आता सरोजचं बोलणं अद्वैतच्या कानावरती पडतं. ते म्हणजेच सरोज म्हणालेली असते की आज ना कला बनवते तसा बदामाचा शिरा केलाय, अद्वैतला नक्की आवडेल असं सरोज इकडे सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत आल्या आल्या पाहतो आणि तो बदामाचा शिरा जो आहे तो सरोज त्याला देत असते.
पण अद्वैत म्हणतोय की नाही, नको आहे मला नाश्ता, मी ऑफिसमध्ये करेन, मी निघत आहे, असंही अद्वैत सांगतो. तेव्हा मात्र अद्वैतकडे पाहून आबा म्हणत असतात की हे काय. तेव्हा अद्वैत आबांना विचारतो, आबा गोळ्या. तेव्हा आबा म्हणतात की नाही, नको मला. आबांनी स्पष्टपणे सांगितले की त्या गोळ्या घ्यायच्याच नाहीत, कारण आबा हट्ट करत आहेत अद्वैतकडे, तोही देवी आईच्या मंदिरात येण्यासाठी. आबांना असं वाटत आहे की मी जर असा हट्ट केला तर नक्कीच अद्वैत माझं ऐकल. तेवढ्यातच अद्वैतला एक फोन आलेला असतो. अद्वैत सांगतो की हो. आणि मग रॉकेटला तो सांगतो की रॉकेट, त्या नर्स ज्या आपण आबांसाठी आपण करणार आहे त्यांचा इंटरव्ह्यू 12 वाजता शेड्यूल कर, आणि मी स्वतः असेल त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, कारण आबांची दिवसभर काळजी घेण्यासाठी एक नर्स हवी आहे आणि त्यासाठी अद्वैत इंटरव्ह्यू घेत आहे. इकडे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आबा विचार करत असतात. आबा म्हणत असतात की नाही, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे, अद्वैतसाठी मला हे सगळं करावं लागणार आहे. एवढाच विचार आबांच्या डोक्यात सुरू आहे. मग अद्वैतला आबांना म्हणत असतो की आबा घ्या ना ह्या गोळ्या, काय ऐकत नाही आहे तुम्ही. आबा म्हणतात की माझ्याबरोबर देवीच्या मंदिरात चल. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा नको आहे, मला नाही यायचं. परंतु आबा मात्र ऐकायलाच तयार नसतात. आबा म्हणत असतात की जर तू देवीच्या मंदिरात माझ्यासोबत आला नाही तर मी गोळ्या घेणार नाही. आता आबांनी हट्ट धरलाय की काही करून अद्वैतला देवी आईच्या मंदिरात घेऊन जायचं, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी एक नवीन उमेद त्याला मिळेल. एवढंच आबांच्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे सरोज त्याचबरोबर घरातले सगळेजण असतात. अद्वैत नाश्तासुद्धा करायला तयार होत नसतो. तेवढ्यात तो अनामिकाला म्हणतो की अनामिका कॉफी. अनामिका म्हणते की हो आले घेऊन. मग अनामिका कॉफी बनवते आणि अद्वैतसाठी कॉफी घेऊन येत असते. मग रॉकेटला इकडे अद्वैतने सांगितले की आबांना घेऊन मंदिरात जायचं आहे आणि आपण जातो, गाडी तयार ठेव. रॉकेट आता गाडी तयार ठेवण्यासाठी निघालेला आहे. रॉकेट अगदी बारीक सारीक कामंसुद्धा व्यवस्थित करत असतो, कारण अद्वैतची मानसिकता जी आहे ती सध्या वेगळी झालेली आहे. त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्याचबरोबर आबा आता गोळ्या खायला तयार होतात. मग आबा स्वतःहून अद्वैतला म्हणतात की चालेल, आता गोळ्या दे. मग अद्वैत आबांना गोळ्या देतो. त्याचबरोबर आता इकडे समोर तो बदामाचा शिरा असतो आणि तो शिरा अद्वैतला खा म्हणून सगळे मागं लागलेले असतात, पण अद्वैत मात्र तो शिरा खायला तयार नसतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सुकन्या आणि नेहा बोलत असतात. तेवढ्यातच नेहा तिथे येते आणि सुकन्याला म्हणते की तुला एक मेसेज आला. हे ऐकल्यानंतर सुकन्या म्हणते की काय झालं, कोणाचा मेसेज आहे, सांग तरी आधी कोणाचा मेसेज आहे. तेव्हा ती म्हणते की अगं तुझा मेसेज मी ओपन केला आहे ना, म्हणून मला कसं तरी होतं आहे. तेव्हा ती म्हणते अगं असू दे, सांग आता. आणि मग इकडे सुकन्याला मेसेज आला आहे चांदेकरांकडून. चांदेकरांसाठी जी नर्स अपॉइंट करायची आहे त्याचे इंटरव्ह्यू आज घेतले जाणार आहेत 12 वाजता, आणि मग तुम्ही 12 वाजता या, असा मेसेज सुकन्याला पोहोचलेला असतो. तेव्हा मात्र सुकन्या म्हणते खरंच खूप छान गोष्ट आहे. पण आता सुकन्याला इकडे सांगू लागते ती म्हणजे नेहा. हे सगळं मान्य आहे गं, पण त्यांना एक्सपिरियन्स हवा असतो आणि तो आपल्याकडे नाही आहे. तेव्हा सुकन्या म्हणते हो गं, मग त्याच्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे अगं एक्सपिरियन्स असणंच गरजेचं आहे असं नाही ना, त्यापेक्षाही आपलेपणाने पेशंटला बरं करता येणं गरजेचं आहे. तो आपलेपणा जर आपल्यामध्ये असेल तर आपण पेशंटला बरं करू शकतो, असं ती सांगत असते. आता चल, मला देवीला थँक्यू म्हणायचं आहे, हे कामाचं पण होऊन जाईल असं वाटतंय, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा सुकन्या आणि त्याचबरोबर इकडे नेहा दोघीही देवी आईच्या मंदिरात आलेले असतात. दोघीही खूप खुश असतात, कारण देवी आईच्या मंदिरात आल्यानंतर सुकन्याला खूप छान वाटतं आणि सुकन्या तर भर 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 पायऱ्यात चढत मंदिरात पोहोचलेली असते. तेव्हा मात्र नेहा दम टाकत पाठीमागून येते. तेव्हा सुकन्या तिला म्हणते तुला आठवते का, काही दिवसांपूर्वी या खालच्या पायरीवर मी थांबायचे, कारण मला या पायऱ्या चढणंच व्हायचं नाही. आज जे मी येऊ शकलेले आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळं, ज्यांनी मला त्यांचं हृदय दान केलेलं आहे, आणि त्यासाठी मी देवाचे नेहमी आभार मानत राहील, असं ती सांगत असते. गुरुजी तिथं असतात. गुरुजी त्याला विचारतात काय झालं. तेव्हा ती सांगते की आज मला नवीन जीवनदान मिळालेलं आहे. आज मी जी आहे उभी ती सर्वांच्या समोर आहे, असं म्हणत ती गुरुजींना नमस्कार करते आणि सगळ्यांना वेडं वाटत असते. आणि एवढंच काय तर गुरुजींना सांगू लागते
की नंतर मी बर्फी पण आणणार आहे, मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे ना. गुरुजी म्हणतात आताच आणायची. तेव्हा ती म्हणते आत्ता इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे, अजून मी सिलेक्ट नाही झाले ना, मग मी सिलेक्ट झाले की मग घेऊन येईल, असं ती सांगते आणि देवाचे आभार मानते. खरं तर सुकन्या म्हणजे खूप समाधानी मुलगी, जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानणारी, सगळ्या गोष्टींचा आदर करणारी, खूप समंजस अशी मुलगी. आता सगळ्या लोकांना जे दिसत आहेत त्यांना सगळ्यांना पेढा वाटत ती पायऱ्या उतरत असते. तेव्हा तिला लक्षात येतं की एक आजोबा तिथे पडायला लागलेले असतात. त्याचवेळी अद्वैतसुद्धा फोनवर बोलत असतो. अद्वैतसुद्धा आता तिथेच मंदिरामध्ये आलेला असतो. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी आता समोर येत असतात. आणि मग सुकन्या आणि अद्वैत, आता सुकन्या अद्वैतला पाहते आणि तेव्हा तिचं हृदय धडधडायला सुरुवात होते. त्याचवेळी इकडे अद्वैत फोनवर बोलत असतो. एक व्यक्ती पडायला लागलेली असते. सुकन्या इकडून धावत जाते त्यांना सावरायला, त्या आजोबांना. आणि त्याचवेळी इकडून अद्वैतसुद्धा त्यांना सावरण्यासाठी धावत जातो. दोघांनीही त्यांना सावरलेलं असतं. दोघांचाही एकच हेतू असतो, तो म्हणजे त्या आजोबांना वाचवणं. मग त्या आजोबांना वाचवण्यासाठी दोघंही आलेले असतात. पण अद्वैतला पाहताच सुकन्याच्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट घडते. सुकन्याला ही व्यक्ती आपल्या जवळची वाटू लागलेली असते. सुकन्या विचार करत असते की हे सगळं काय आहे. तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलेलं असतं आणि तिला कळत नाही आहे की कोण आहेत हे, म्हणून ती अद्वैतकडे पाहते. त्याचबरोबर अद्वैतसुद्धा तिच्याकडे पाहत असतो. आणि या सगळ्या गडबडीमध्ये दोघांचेही फोन खाली पडतात आणि मग फोन उचलतात आणि दोघंही बाजूला जातात. अद्वैत मंदिराच्या बाहेर थांबत असतो. अद्वैतने एकच गोष्ट केलेली असते, ती म्हणजे आबांना घेऊन तो मंदिरापर्यंत आलेला आहे, पण मंदिरात जाणार नाही असं काही जणू अद्वैतनं ठरवलेलंच आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी आणि राहुल दोघंही निघालेले असतात. रोहिणीला एक फोन आलेला असतो, तो म्हणजे एक वेडा जो आहे तो सापडला आहे आणि त्याच्याकडे पटकन जायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. तेव्हा ती राहुलला म्हणत असते चल बाबा पटकन चल. कसं आहे, त्या वेड्या माणसाकडे त्या गाडीची नंबर प्लेट आहे कलाला उडवलेल्या, आणि जर का कलाला उडवलेल्या गाडीची नंबर प्लेट त्या माणसाकडे आहे आणि ती जर पोलिसांना मिळाली तर आपल्यासाठी खूप अवघड होणार आहे. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर जावं लागणार आहे. तेव्हा ती राहुलला म्हणत असते की लवकर चल, आता हा वेडा तरी तोच असू दे ज्याच्याकडे ती नंबर प्लेट आहे, नाही तर आपण अडकलोच म्हणून समजायचं, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र तिने राहुलला पटकन चल म्हणून मागं लागलेली आहे. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रोहिणी हे सगळं बोलते. तेव्हा आता सुकन्या मंदिरातून निघाली असते, तेव्हा पाठीमागून अद्वैत येतो आणि तिचा हात पकडतो. अद्वैतने हात पकडल्यामुळं सुकन्याच्या मनात एक वेगळ्याच गोष्टी जाणवू लागतात आणि सुकन्या अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की माझा मोबाईल मगाशी तुम्ही घेतला. तेव्हा ती म्हणते की हो नाही, आपल्या दोघांचे मोबाईल खाली पडले ना, तेव्हा ते एक्सचेंज झाले. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला काय करायचं तुमच्या मोबाईलने, असे मी 100 मोबाईल घेऊ शकतो, कोण आहे मी माहिती का. आणि त्या क्षणी सुकन्या म्हणते द ग्रेट, असाल तुम्ही कोणीही, द ग्रेट. आणि अद्वैत पाहतच राहतो. तेव्हा शेजारी असलेली नेहासुद्धा पाहत राहते, कारण सुकन्याच्या बोलण्या वागण्यामध्ये बदल जाणवत असतो की हे सगळं काय आहे, असं म्हणत नेहासुद्धा पाहत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.